राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात। मात्र एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची रखडलेली गाडी काही पुढे जायचं नाव घेत नाहीये। देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना खडसे कार्यक्रमस्थळी पोहोचले, मात्र खडसेंची फडणवीसांसोबत भेट होऊ शकली नाही। फडणवीसांनी ही भेट टाळली का अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजप प्रवेशासाठी खडसेंची वणवण। जळगाव दौऱ्यात फडणवीसांनी खडसेंची भेट टाळली। व्हीआयपी कक्षात बसूनही फडणवीसांनी भेटणं टाळलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वरचेवर येत असतात। मात्र एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची रखडलेली गाडी काही पुढे जायचं नाव घेत नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांची मुख्यमंत्र्यांनी भेट टाळल्याचं बोललं जात आहे। धरणगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली। या सभेला एकनाथ खडसे उपस्थित होते। फडणवीस व्यासपीठावर तर एकनाथ खडसे हे व्हीआयपी कक्षात बसल्याचं पाहायला मिळालं। मात्र फडणवीस आणि खडसे यांची प्रत्यक्ष भेट आणि संवाद झाला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांची भेट सोडा त्यांचं नावही घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं। मात्र या सगळ्या चर्चा एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावल्या। आपला भाजप प्रवेशाचा विषय संपल्याचंही एकनाथ खडसेंनी सांगून टाकलंय। तुम्ही संघाच्या कार्यक्रमासाठी आलेला आहे आणि त्यामुळे मला खंत वाढण्याचं काही कारणही नाही आणि मला देवेंद्रांच्या भेट घ्यायला अशा गर्दीमध्ये का भेट घ्यावी? मला शांततेने अपॉइंटमेंट घेऊन मला भेट देता येईल, घेता येईल, बोलता येईल, विकासाच्या कामात चर्चाही करता येईल। माझा पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हा संपलेला आहे। आता मी माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार। तर खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर म्हणून जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला। तर राजकारणात पूर्णविराम नसतो तर स्वल्पविराम असतो असं सूचक विधान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं। अशा लोकांना भाजपा पक्ष घेतलेला आहे की त्याच्यामुळे पक्ष पवित्र झालाय, माझ्यावरती अपवित्र झाला। त्यांनी आत्मपरीक्षण करावं या बाबतीत मला असं वाटतंय। आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा किंवा लोकांना विचारण्यापेक्षा तू आपल्याला का घेत नाही। एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती। त्यांनी आता म्हटलं की माझ्या पक्ष प्रवेशाचा विषय कधीच संपलेला आहे, ते त्यांच्याकडून त्यांनी पूर्णविराम या सगळ्या चर्चांना दिला। राजकारणात कधी पूर्णविराम नसतो, राजकारणामध्ये स्वल्पविराम असतो। त्यामुळे पूर्णविराम नाथराजी म्हणत असतील चुकीचं आहे। उद्या तुम्हीच प्रश्न विचारा, तुम्ही तर म्हणाला होता जाणार नाही, मग आज कसे गेलात? एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचा विषय संपल्याचं आतापर्यंत अनेकदा स्वतः सांगितलंय। मात्र खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि बातम्या काही केल्या थांबत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।